या ठिकाणी सन्माननीय अशोकजी वायले साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये व्यासपीठावरती. सन्मान या ठिकाणी होत आहेत सर्व पाहुणे वर्गांचं आमच्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये. अशोकजी वायले देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान होत असताना विश्वासदादा वायले यांच्या शुभ हस्ते चला पांडू साळुंके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. सन्मान या ठिकाणी होत आहेत. सामना देखील या ठिकाणी सुरू होतोय. मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला स्वर्गीय पूनमताई 11 वर्सेस आई गुंजाई फाउंडेशन यांच्यामध्ये देखील या ठिकाणी या दोन्ही संघामध्ये मॅच असेल. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. बॅटिंग करणारा संघ असेल सलामीची जोडी महेश आणि बॅट्समॅन नाम सांगायचे आहेत बघा. खेळाडूंची नावच माहिती नाहीत. लाईव्ह आपण या ठिकाणी स्पर्धा कव्हर करतोय. संदीप असतील संदीप. यस, इकडे बघितल्यानंतर समजलं नाही संदीप आहे. संदीप मात्रे. पहिला चेंडू या ठिकाणी मागे खेळण्याचा प्रयत्न केला. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग वरती जगदीश दुधकरला आपण पाहत आहेत. ऑन साइडला मोठा फटका. एक्साइटिंग पॉवर पाठवलाय बॉलला. मिड विकेट सीमा रेखा बाहेर. पहिला तडाखा, पहिला षटकार. बॅट्समॅन त्या ठिकाणी महेश आहेत आणि लाजवाब फटका पाहायला मिळतो. षटकार आलाय. पंचांची थोडीशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम स्ट्रोक. षटकार आलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्ग असं. दोन्ही लाजबाब खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महेश, एका बाजूला जगदीश दुधकर देखील एक चांगले खेळाडू आहेत. राऊंड द विकेट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मध्ये चेंडू असेल. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू फाईन लेग. सीमारेखा बाहेर. षटकारानंतर आलाय महेशच्या बॅटमधनं हा चौकार. पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक सध्या तरी पहिलं सुरू आहे. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातो या षटकामध्ये. जगदीश दुधकर या ठिकाणी मागणे ठरतायत. आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा आल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. ओव्हर पिच. पुन्हा एकदा लॉफ केलाय. ताकद भरपूर आहे. नजाकत देखील या फटक्यामध्ये. हवेच्या विरुद्ध दिशेनं बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ. सीमा रेखा बाहेर. महेशच्या बॅटमध्ये धमाका. षटकार. अंदाज महेशकडे. ताकदीचा पुरेपूर फायदा उचललाय. विरुद्ध दिशेने, हवेच्या विरुद्ध दिशेने षटकार मारलाय. यावेळी चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर पाहावं लागेल. पंचांकडे नक्कीच पंच सांगतात 22चा इशारा येतोय कारण की मिडल स्टंपच्या वरून चेंडू गेलाय
आणि सिंगल मिळते बाईच्या स्वरूपानं. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. स्कोरबोर्ड वरती एकूण धावा 18 आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा रॉफलकावरती. आता स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकरला येत आहेत संदीप. खरड संघासाठी नक्कीच एक काळ गाजवलाय याच खेळाडूंना. अप्रतिम नेहमीच खेळी त्यांची राहिलेली आहे. एक जुने जाणते खेळाडू आहेत. प्रचंड अनुभव आहे. ओव्हर द विकेटने येत आहेत गोलंदाज जगदीश. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गतीमध्ये परिवर्तन सफल झाले होते. ऑन साइडला खेळायचं होतं परंतु संपर्क झालाय की नाहीये पंच सांगतील. बाईज असेल यस, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि बॉल लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर. या 4 धावा. या अतिशय वेगानं पुढे सरकले. पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट निर्माण होतोय. स्वप्न सुरुवात केली आहे सलामी जोडीच्या आधारावरती. मातोश्री गुंजय फाउंडेशन. ओ क्या बात है. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना आणि नजाकत भरा फटका. चेंडू पॉइंट सीमारेखा बाहेर. संदीपच्या बॅटमधनं अजून एक चौकार. परिषद सदस्य नेवाळीच या ठिकाणी श्यामजी पाटील यांच्याकडनं नक्कीच 2 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि त्यांचंच या ठिकाणी आगमन झालंय मंचावरती. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्यामजी पाटील यांचं आगमन होत आहे. स्कोर झालाय संदीप. एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पुरेपूर या ठिकाणी पॉवर प्लेचा वापर केलाय. एका बाजूला आपण पाहिलं फलंदाज महेशनं उत्तुंग षटकार दाखवले. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतो आता 2 चौकार देखील आले. याच ओव्हरमध्ये संदीपनं देखील अप्रतिम बॅटिंग केली आहे. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळते. थोडासा व्हॅल्यू वाढवायचा, आवाज वाढवायचा थोडासा डीजे. पॉवर प्ले या ठिकाणी आता कंप्लीट होते आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये भालचंद्र पाटील येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. नारायण संघासाठी नक्कीच ते नेहमीच खेळत आलेत. परंतु आता मलनगड प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी कशा प्रकारे परफॉर्मन्स राहील हा देखील प्रश्न असेल. स्ट्रायकरला फलंदाज सेट बॅट्समॅन ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे. महेश असतील. सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचा संघ आई गुंजाई फाउंडेशन 26 बाहेर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कदाचित दादा देखील या ठिकाणी मॅच पाहत असतील तर त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. महेशदादा गायकवाड गोल्डन हार्ट पर्सन त्यांचं स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. ओव्हर द विकेट. ओ लो फुल टॉस उडवलाय. चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि फटका पसतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. वाईडी स्ट्रॉंगाला झेल टिपली आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम आई गुंजाई फाउंडेशन संघाला. डीजे बदन थोडंसं या ठिकाणी ताकद कमी पाहायला मिळाली. फुल टॉस होता असं वाटलं की नाही की ताकदीच्या जोरावरती फटका बाहेर जाईल परंतु चिप शॉट खेळले. ताकद जास्त लावली नव्हती फटक्यामध्ये आणि उंची देखील चेंडूने जास्त गाठली त्यामुळे या ठिकाणी फटका फसला. विकेटचा बदल भालचंद्र पाटील यांना मिळते सफलता. धावसंख्या थांबली ती स्कोरबोर्ड वरती 26. एक गडी बाद. नवीन खेळाडू मिनिट नंबर 3 रवी येतात तिसऱ्या क्रमांकावरती.
रवी आले तिसऱ्या क्रमांकावरती. भालचंद्र पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ पहिलाच बॉल उडवला आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी आणि गगनभेदी हा षटकार येतोय फलंदाज रवीच्या बॅटमधनं. MSCB चे या ठिकाणी महेशजी बोडके साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर बेस्टचे या ठिकाणी कमलेशजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अजून एक तडाखा रवीच्या बॅटमधनं सलगचा दुसरा षटकार. पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. आमचे नक्कीच MTCचे फाउंडर सागर फराट यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आहे. 2 विकेट कॅरी केले लगातार तर तब्बल पारितोषिक असेल सागर 500 रुपयाचं. आणि 3 विकेट कॅरी केले तर 1000 रुपये असतील. सागर फराट यांच्या माध्यमातून चांगले संबंध आहेत भालचंद्र पाटील यांच्याशी आमचे ओमसाई MTCचे फाउंडर सागर फराट यांचे. विकेट मिळेल का, परंतु 2 षटकार लगातार आलेत. तिसरा षटकार येईल का हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की सेट होऊन अगोदरच सेट होऊन आलेत रवी. ओ उडवलाय 3 विकेट नाही तर 3 षटकार आलेत ऑन साइडला. पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेखा बाहेर षटकार. लगातारचे 3 षटकार येत आहेत आणि बॉल द्यायचा आपण. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते अतिशय वेगानं पुढे सरकली आहे. 44 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक अद्याप दुसरा मार्ग असतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असं वाटलं होतं सुरुवात चांगली झाली या षटकाची, जेणेकरून षटक चांगलं राहील. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, तदनंतर रवी आले आणि रवी या ठिकाणी डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. पहिल्या बॉलपासून आक्रमण सुरू आहे. लगातारचे 3 षटकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत. चला मॅच बॉल जसा येईल तो देखील स्वीकारला जाईल, घेण्यात येईल. रवी पुन्हा एकदा स्ट्रायकरला सज्ज होतील. भालचंद्र पाटील महागडे ठरले त्या षटकामध्ये. आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. पुढचा बॉल या षटकातील. अजून एक षटकार येईल का की विकेट येणार ओव्हर द विकेट. अजून एक उडवलाय स्क्रीनच्या डोक्यावरनं पाठवलाय बॉलला सीमारेखा बाहेर. सलगचा चौथा षटकार. षटकारांची आतिषबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. रवी नावाचं वादळ निर्माण झालंय. 4 बॉल 4 षटकार आणि आता 5वा येईल का बघा. एक बॅट हरवली 70 ची बॅट येते. गतीमध्ये परिवर्तन आता चपळे दाखवले भालचंद्र पाटील यांनी. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू बॅक ऑफ द हँड आणि तो बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये. चेंडूला पकडण्यासाठी देखील चुरस सुरू आहे. एकूण धावा मिळतील 3. चौथ्यासाठी देखील प्रयत्न करतायत संदीप आणि एक्झॅक्ट पंच सांगतील की चौकार असेल. चौकार आलाय अंतिम बॉल वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या टोटल स्कोर आता पोहोचलाय फलकावरती. मातोश्री आई गुंजय फाउंडेशन पोहोचलाय 54 या धावसंख्येवरती. DJ
का गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम सलाम आणि सलामला सलाम ठोकलाय, पुठ्ठा उडवलाय ऑन साइडला, सीमारेखा बाहेर षटकार. थँक्यू डीजे. क्या बात आहे. 40 प्लस क्रिकेट असं वाटतच नाहीये की आपण सागर 40 प्लस क्रिकेट पाहतोय. अप्रतिम बॅटिंग होते, लगातार षटकार येत आहेत. संदीप स्ट्रायकिंगला शपल होऊन खेळतायत, मागे खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगचा खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करतो, अडवलाय बॉलला, सिंगल या ठिकाणी मिळेल. संदीप देखील एक आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. मी अगोदरच सांगितलं होतं की एक काळ क्रिकेटचा गाजवला या खेळाडूंना. त्याचबरोबर आता रवी देखील या ठिकाणी दमखम दाखवत आहेत. रवीने 4 षटकार ठोकलेत. सलाम आलेत अंतिम षटकामध्ये. सलाम देखील थोडेसे सुरुवातीला महागडे ठरत आहेत. धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे सरकली आहे. वन 61 धावा फलकावरती. टॉस देखील करणार आहोत आपण नेक्स्ट मॅचचा. ओ यावेळेस चांगला चेंडू, क्लीन बोल्ड, यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल केली जाईल. यू मिस आय विल डेफिनेटली इट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. याच्यानंतर होणारा मॅच असेल गंगा एंटरप्राइजेस आणि दिव्यांश 11 या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघ रेडी राहा. आपण विकेट मिळाली आहे सलामला. या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करतोय अंतिम मुवमेंटला. नवीन खेळाडू, बॅट्समॅन नेम, खेळाडूंची नावं सांगा प्लीज. हो यावेळेस यॉर्करचा प्रयास, खोला टाकण्याचा प्रयत्न, मागे जातो चेंडू, शॉट फाईन लेगला, तोपर्यंत मिळेल सिंगल. बॅटकट असेल का पंच? बॅटकट, यस. 62 62 धावा फलकावरती. आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. संदीप ऑन स्ट्राईक. संदीपकडनं अपेक्षा आहेत अंतिम मुवमेंटला मोठ्या फटक्यांच्या. या बात आहे, समोर खेळले, फटका चांगला आहे. लॉंगरला खेळाडू उपस्थित, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करतील, फेकी येईल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 64 धावा फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक या शेवटच्या षटकातील. अंतिम बॉल. हो लाईन पाहावी लागेल, परंतु यावेळेस पंच सांगतायत की लेग स्टंपवरनं गेला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. अंतिम बॉल डॉट. शेवटला कमबॅक केले एक षटकार आल्यानंतर गोलंदाज सलामनं धावा खर्च केले या ओव्हरमध्ये. एकूण आपण पाहिलं गेलं तर 10 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. टोटल स्कोर 64. 64 धावा फलकावरती आणि 65 धावेचं लक्ष असेल टीम पूनमताई, स्वर्गीय पूनमताई 11 या संघासमोर. टॉस साठी रिपोर्टिंग करा गंगा एंटरप्राइजेस. सत्कारकडे वळणार आपण, सन्मान काही केले जातील या ठिकाणी. रामदादा सन्मान या ठिकाणी करायचे आहेत. सन्माननीय महेशजी बोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत MSCBचे. त्यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अतिथी देवो, पाहुण्यांचा आदर सत्कार करा ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, भारताची परंपरा आहे आणि ती देखील या ठिकाणी जोपासली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलेल्या पाहुण्या वर्गांचा सन्मान या ठिकाणी करतोय. महेशजी बोडके साहेब या आपण पुढे, आपला शुभ सन्मान केला जाईल. महेशजी बोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मायेची प्रेमाची शाल, त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी ते स्वीकारत आहेत. त्याचबरोबर बेचचे या ठिकाणी कमलेजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. टॉससाठी देखील रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ गंगा मॅच असेल गंगा एंटरप्राइजेस आणि दिव्यांश 11. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज राहा. लगेच कॅप्टन या.
यस, आता सुपर 6 चे सामने चालू झालेत, लक्ष असू द्या, कारण की आता ते मॅच बाकीच्या मॅच असतील ते आता ठिकाणी संपलेत आणि सुपर 6 मध्ये ज्या संघाने प्रवेश केला आहे आता त्यांच्या मॅचेस त्या ठिकाणी सुरू होत आहेत, स्टार्ट होत आहेत. सुपर 6 मध्ये गंगा एंटरप्राइजेस आणि दिव्यांश 11 हे दोन संघामध्ये पहिला मॅच असेल. टॉस करायचा आहे बाशाभाई, टॉस करायचा आहे. कमलेशजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस. सुपर 6 चे सामने या ठिकाणी सुरू होतात, गंगा एंटरप्राइजेस वर्सेस दिव्यांश 11 आणि टॉस या ठिकाणी होतं. टॉस जिंकलाय. टॉस कोणी जिंकला, नाणेपैकी कोणी जिंकले सांगायचं लगेच. गंगा एंटरप्राइजेस टीम वन द टॉस अँड देन डिसाइडेड टू काय स्वीकारलंय सांगायचं आहे. येस, फील्ड फर्स्ट गोलंदाजी स्वीकारली आहे, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले दिव्यांश 11 या टीमला. आणि आता वळूया विद्यमान सामना जिथे सुरू आहे. आपण पाहतो या ठिकाणी 65 धाब्याचं लक्ष, सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरकडे. डीजे प्रत्येक टीमला एक सूचना असेल, आम्ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय, सकाळपासून सांगतो एक खेळाडू तुमचा तिथे बसण्याऐवजी इथे बसवा प्लीज, कारण की अडथळा निर्माण होते. खेळाडूंची नावच आम्हाला माहिती नाही आहेत. जगदीप दुधकर आणि सलामीवीर नौशाखेड यांचे कोण आहेत नाव नाही माहिती. सचिन टिकनकर आणि गोलंदाजी मार्गवरती नवनाथ गायकर. सामन्याला होते सुरुवात, 65चं लक्ष आणि पहिला बॉल. लेट्स प्ले. हो, पहिलाच बॉल पॅरलर स्ट्रोक, हवेमध्ये खेळाडू उपस्थित. मोठी विकेट, या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. जगदीश जुतकर सारखा खेळाडू शून्यावरती बाद, बिग विकेट डाऊन. या ठिकाणी फिल्डिंग सजवली गेली, त्याच अँगलने या ठिकाणी बॉल देखील टाकण्यात आला. फटका ऑन साइडला खेळायचा होता आणि पॅरलर स्ट्रोक होता, थोडासा खाली राहिला चेंडू आणि विकेट मिळाली आहे. न्यू बॅट्समॅन, नवीन खेळाडू. बॅट्समॅन नेम योगेश येत आहे त्या ठिकाणी नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती. आणि एक एक खेळाडू आता सूचना असे सुपर 6 चे सामने सुरू होणार आहेत. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी एक आला पाहिजे प्रत्येक टीमचा, कारण की इथे पारितोषिक भरपूर आहेत, अनेक सारे पारितोषिक आहेत. जो खेळाडू कोणता सिरीज मध्ये असेल, कोणत्या रेसिंग मध्ये असेल, बेस्ट बॉलर, गोलंदाज, त्याच्यामध्ये आम्हाला प्राइज द्यायचे शेवटला. ते कसं समजेल मग कोण रेसिंग मध्ये कोण नाही, नावं कळणं गरजेचं आहे खेळाडूंची. आणि जे कॅमेऱ्याच्या जवळ सर्व प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांनी थोडे पाठीमागे बसा प्लीज, विनंती असेल. आतमध्ये जाऊ नका. योगेश मात्रे कळवायचं आहे तिथं. योगेश स्ट्रायकिंगला येत आहेत, नवीन फलंदाज. ओ, यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड ऑप्स्टम होता, ऑप्स्टमच्या अतिरिक्त बाहेर हा चेंडू जातो. वाईड बॉल. धावसंख्या एक धाव धावफलकावरती. अतिरिक्त धावेनं खातं खुलं झालंय. ओव्हर द विकेट. स्लाइस करतायत, फटका चांगला आहे. यावेळेस ऑन द टॉस खेळलेत आणि पॉवर पेस सुरू आहे. कोणता खेळाडू नाही कव्हर रिजन मध्ये. बॉल सीमारेखा बाहेर, चौकार. याच फटक्यांची गरज आहे नक्कीच. टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय स्वर्गीय पूनमताई 11 या संघाला यावेळी डीप राहिला चेंडू खाली राहतोय पूर्णपणे आणि
फलंदाज बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पुढच्या बॉलवरती लगेच या ठिकाणी कमबॅक करतात गोलंदाज नवनाथ. नवसंख्या मात्र स्थगित 5 धावा फलकावरती. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा प्रयास करतात. सफल ठरलेत गोलंदाज नवनाथ. अजून एक हा डॉट बॉल पाहायला मिळेल. सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी करतात आपल्या षटकामध्ये. अजून एक चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर वेगानं आला चेंडू. थोडासा टॉस होतोय चेंडू, थोडासा बाउन्स मिळतो हलका आणि डॉट आलाय. 3 बॉल डॉट लगातार धावसंख्या 5 वरती थांबली आहे. अजून एक चांगला चेंडू, अजून एक डॉट बॉल. एक चौकार आला आणि त्याच्यानंतर 4 बॉल डॉट खेळलेत फलंदाज योगेश. लेवल झाली मित्र म्हणेन या षटकाची, चौकाराची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 धावा 12 बॉल विजयासाठी 60 धावा. भरपूर मोठा आहे. पहिला बॉल उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. पहिला षटकार आलाय या ओव्हर मधला. आपण पाहिले की तर लगभग 10 षटकारांची गरज होती. आता 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 षटकार अजूनही मारायचे सामना जिंकण्यासाठी. येस, 9 षटकार मारले तर कुठेतरी इतिहास बनू शकेल राधे. ओव्हर द विकेट. एज लागली होती, विकेट किपरनं प्रयत्न केले परंतु या ठिकाणी जे ड्रॉप झाली आहे. डॉट बॉलची समाप्ती. हा सामना जवळजवळ नक्कीच झुकवला आपल्या टीमच्या बाजूला. आई गुंजाई फाउंडेशन या संघानं, कारण की बॅटिंग तशी झाली सुरुवातीला फर्स्ट इनिंग मध्ये. पुन्हा एकदा उचललाय मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि अजून एक हा षटकार येतोय. अजूनही 8 षटकार मारायचे आहेत डीजे. देखील कौतुक करूया आपण. जुने संगीत देखील येतात त्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट करतात आमच्या प्रेक्षक वर्गांना. 40+ अंतिम दिवस आज आपण पाहतो आणि मॅचेस भरपूर चांगल्या होत आहेत. खास करून षटकारांची आतिषबाजी प्रत्येक सामन्यामध्ये होते. हो, चांगला फटका, क्या बात आहे. सुरुवातीला फ्रंट फूट वरती आले, नंतर बॅकफूटला आले आणि लॉंग ऑफच्या दिशेला खेळले. कॅच या ठिकाणी ड्रॉप झाले आणि हा चौकार येतोय. फलकावरती या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ओव्हर द विकेट रामचंद्र तयार होत आहेत. लो फुल टॉस, गॅप मध्ये चेंडू असेल. आउटफीट फास्ट, गोळीच्या वेगाने चेंडू फरार. वाईड लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर, चौकार.
अजून एक चांगला फटका आणि पायाच्या साह्याने बॉलला अडवलाय. चला एकच धाव मिळेल आणि ओव्हर झाले समाप्त. दुसरा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. अजूनही भरपूर धावेची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सागर विजयासाठी गरज आहे अजूनही 39 धावेची अद्याप गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. फिल्डिंग लावायचे, टाइमपास नकोय. टीम मातोश्री गुंजाई फाउंडेशन टाइमपास नकोय. संदीप चला आता चर्चा नको. 39 पाहिजे संदीप. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला सामना या ठिकाणी कठीण आहे. 6 बॉल 39 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंग मध्ये भरपूर टाइमपास करत आहेत बघा. लक्ष असू द्या, पण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सुपर 6 चे सामने देखील या ठिकाणी होणार आहेत. गंगा एंटरप्राइजेस वर्सेस दिव्यांश 11 या संघामध्ये नेक्स्ट मॅच असेल. गंगा एंटरप्राइजेस टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. चला पहिला बॉल षटकातील विकास गोलंदाज. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, अतिशय वेगवान होता आणि जातोय विकेट किपर संदीपच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. या मॅच मध्ये मजा नाहीये. ही मॅच थोडीशी वन साइड तुम्हाला पाहायला मिळते. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. फटका हवेमध्ये, झेलची संधी, चुकी करणार नाहीये संदीप. विकेट मिळेल फलंदाज बाद. हातमध्ये येतात. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. आणि अप्रतिम हा झेल कॅरी केला. अजून एक विकेटचं पतन लगातार. धक्के पे दे धक्का. चला नक्कीच झेल भरपूर चांगला टिपलाय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील पारदर्शक आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी हा झेल देखील काउंट केला जाईल. डॉट बॉल आलाय. ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, झेल ड्रॉप होती आणि औपचारिकता शिल्लक असेल. आता या षटकातील शेवटचा बॉल असेल नयन. यस, शेवटचा बॉल आणि सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम आई गुंजाई फाउंडेशन, महेश दादा गायकवाड यांचा संघ. सामना फिनिश, सामना जिंकला आहे टीम आई गुंजाई फाउंडेशन संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम स्वर्गीय पूनमताई 11 संघ. मॅन ऑफ द मॅच. आणि चला नेक्स्ट मॅच साठी गंगा एंटरप्राइजेस टीम आपण फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. आपण मैदानात एंटर व्हायचंय.
पंच बॉल घ्यायचा आहे, तर जुना बॉल घ्या आपण. मॅन ऑफ द मॅच